नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवूया. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. या बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये पाणी घालून पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 वेळा हे पोहे स्वच्छ धुवून घेते आणि याच्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे. आता या पोह्यांमध्ये आपण 2 मोठे चमचे दही घालायचे. कमी आंबट आहे दही. आणि ज्या वाटीने आपण पोहे मोजले त्या वाटीनेच इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले. दही आणि पाणी घालून हे पोहे आपल्याला मिक्स करायचे आहेत. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतले होते. यानंतर 2 चमचे दही घेतलं आणि अर्धी वाटी पाणी घालून हे पोहे भिजत ठेवायचेत. आता दह्यामध्ये पोहे असे भिजल्यामुळे रेसिपीला चव खूप छान येते. यावरती आता झाकण ठेवूया आणि हे पोहे असेच बाजूला ठेवून देऊया 10 मिनिटं. तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही फक्त पाणी घालून पोहे भिजत ठेवले तरी चालेल, पण दह्यामुळे चव खूप छान येते रेसिपीला. तर इथे आता 10 मिनिटं झालेत. आपण पाहूया. तर इथे पोह्याने पाणी शोषून घेतले आणि हे असं पहा झालंय. पोहेसुद्धा अगदी सॉफ्ट झालेत. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी भाज्या घेतल्यात. भाज्यांमध्ये इथे मी किसलेला गाजर घेतला आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, यानंतर किसलेलं आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली. तर या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालूया. याबरोबरच तुम्ही बारीक चिरलेला कोबी घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या ॲड करू शकता किंवा जर घरी भाज्या नसतील तर फक्त कांदा घालूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर इथे मी हे सगळं साहित्य यामध्ये घातलं. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर. इथे आता मी 1 मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून घेतला आणि किसून घेतला, तो सुद्धा घालायचा. यामुळे सुद्धा खूप मस्त चव येते रेसिपीला. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल किंवा याऐवजी दुधी किसून घातला तरी चालेल. तर हे मिक्स करता यावं म्हणून मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे मी लाल तिखट घातले चवीप्रमाणे. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घातली, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. यानंतर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातला आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. हात स्वच्छ धुवून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाले, पोहे सगळं छान एकजीव व्हायला हवं. तर हे सगळं साहित्य असं व्यवस्थित एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, तर यातलं अर्धं घालायचं आहे. एकत्र सगळं बेसन घालायचं नाही आहे, जसं लागेल तसं यामध्ये घालायचं आहे. फक्त बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. तर अर्धी वाटी बेसन घालून हे मी असं एकजीव करून घेतलं. तर इथे मला एवढंच बेसन लागलं. तर लक्षात घ्या, अर्धी वाटी ते पाऊण वाटी इतकं तुम्हाला बेसन लागेल. यामध्ये पहा व्यवस्थित बाइंडिंग आले. यामध्ये घालण्यासाठी आता आपण एक फोडणी तयार करूया. तर इथे 1 मोठा चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की 1 चमचा सफेद तीळ घालायचे. त्या फोडणीमुळे रेसिपीला खूप मस्त चव तर येते, त्याचबरोबर खुसखुशीतपणासुद्धा येतो. मी गॅस बंद केला आणि फोडणी आता
या सगळ्या साहित्यावरती घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचे आपण पकोडे बनवणार आहोत. तर मस्त असे पोह्यांचे पकोडे आज आपण बनवतोय. तर आता असे गोल गोल याचे पकोडे फ्राय करून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम करून घेतलं. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मीडियम फ्लेमवरती हे पकोडे मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता. इथे मी छोटे छोटे गोल आकाराचे पकोडे बनवते. तुम्ही वड्यांप्रमाणे चपटेसुद्धा बनवू शकता. पोह्यांचे पकोडे आहेत त्यामुळे मस्त क्रिस्पी होतात हे. आणि यामध्ये आपण दही घातलं आहे त्यामुळे चव खूप मस्त येते. तर असे मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हे पकोडे मी काढून घेते. पाहू शकता किती मस्त दिसत आहेत. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे पकोडे सर्व केले आहेत. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता. असे सुद्धा हे पकोडे खूप मस्त लागतात. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. कधीही तुम्हाला संध्याकाळी काहीतरी कुरकुरीत खायचं आहे तर तुम्ही झटपट हे पकोडे बनवू शकता. घरच्या साहित्यामध्ये बनणारे हे टेस्टी आणि क्रिस्पी पकोडे तुम्हाला नक्कीच आवडतील. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.